नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया. ठरलं तर मग मालिकेचा. प्रिया म्हणते, "हे देवा, माझ्या सगळ्या कुटुंबाची रक्षा कर, सुखी ठेव. या केसमुळे त्यांना कुठलाही त्रास होऊ देऊ नको." असे बोलून ती म्हणते, "चल अश्विन, मी तुला बँडेज लावून देते." आणि सगळे रूममध्ये जातात. कल्पना सायलीला म्हणते, तू तू माझ्याशी तुला माझ्याशी बोलायचं होतं ना, त्यामुळेच तू कॉपी केली, माझ्याबरोबर माझ्यासाठी जेवण बनवलंस. पण तुला हे माहीत आहे की ही केस आहे ना, त्यामुळे मी तुझ्याशी नीट बोलूच शकत नाही. आणि ती तिथून निघून जाते. सायली अर्जुन रूममध्ये जातात. अर्जुन खूप चिडलेला असतो. म्हणतो, हे महिपतने सगळं जाणून बुजून केलं आहे. सायली म्हणते, हो, मला पण असंच वाटतंय. इथून पुढे आपल्याला अश्विन भाऊजींची जास्त काळजी घ्यायला लागेल. अर्जुन खूप चिडतो. म्हणतो, त्याने परत अश्विनला जर काही केलं ना, आणि लगेच फोन लावतो. सायली म्हणते, अहो, कुणाला फोन लावला आहे? आत्ता तुम्ही खूप चिडलाय, आत्ता फोनवर बोलू नका. अर्जुन दामिनीला फोन लावतो. म्हणतो, मला वाटलं होतं तुम्ही बुद्धीने केस लढतात, पण तुम्ही तर खूप खालच्या थराला गेलात. दामिनीला काही कळत नसतं. ती म्हणते, मी यातलं काही केलं नाही. मी केस फक्त फक्त आणि फक्त कोर्टातच लढते. अर्जुन फोन ठेवतो. सायली म्हणते, तुम्ही बसा इथे आणि आणि रागातच असे कुठलेही निर्णय घेऊ नका. अर्जुन म्हणतो, मला वाटतं की या ॲक्सिडेंटमध्ये पण प्रियाचा हात असू शकतो. सायली म्हणते, पण अश्विन भाऊजी तर तिचे नवरा आहेत ना, ती असे का करेल? अर्जुन म्हणतो, ती काहीही करू शकते, हे तुम्हालाही माहीत आहे ना? सायली म्हणते, हो, ते तर आहे. आपल्याला या प्रियापासून ना जास्त सावध राहायला लागेल. इकडे कल्पना प्रताप रूममध्ये बोलत असतात. कल्पना म्हणते, या केसमुळे ना आपल्या घरात अजिबात शांतता नाही आहे. पहिलं आपलं घर किती मस्त असायचं, आनंदी राहायचं, पण आता या अर्जुनच्या केसमुळे ना असं काहीच होत नाही. सायली हे सगळं बाहेरून ऐकत असते. ती म्हणते, मी सगळं नीट करेन. रूममध्ये येते आणि प्रतिमाला फोन करते. म्हणते, प्रतिमा आत्या, उद्या अक्षय तृतीया आहे, तर तुम्ही आणि रविराज काका आमच्याकडे या. म्हणजे घरात वातावरण खूप खराब झालं आहे ना, ते तुम्हीच ठीक करू शकतात. प्रतिमा म्हणते, ठीक आहे. रविराज म्हणते, काय म्हणते सायली? तर प्रतिमा म्हणते, काही नाही, असंच. तर सकाळी रविराज म्हणतात, प्रतिमा, मी जरा मुंबईला जाऊन येतो, माझं जरा काम आहे. प्रतिमा म्हणते, अजिबात नाही, आज तुम्हाला आपल्याला सुभेदारांकडे जायचं आहे आणि तुम्ही कुठेही जायचं नाही. रविराज म्हणतो, म्हणजे सायलीबरोबर हेच ठरवत होतीस का? प्रतिमा म्हणते, हो. सायली इकडे सकाळी लवकर उठून सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवते आणि सुमनला म्हणते, हे सगळं करून आपल्याला गव्हाची खीर पण करायची आहे. सुमन म्हणते, खीर कुणासाठी? सायली म्हणते, माहीत नाही, पण मला आज करावीशी वाटते. तर हा होता आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.